तर आज आपण जातोय बनेश्वर या ठिकाणी. तुम्हाला सांगितलंच नाही आले म्हणून. इथं मंदिर आहे इथे. कलरचे फिश आहे. चला तर मित्रांनो 20 रुपये प्रति व्यक्ती तिकीट आहे आणि कॅमेराचे 20 रुपये दिलेत आम्ही शूटिंगसाठी. चला चलो. इकडं बघा नोटीस वाचायचं. आता आम्ही उद्यानामध्ये प्रवेश करतोय. पुणे वन विभाग, वन क्षेत्र नसरापूर, वन रक्षण समिती नसरापूर, बनेश्वर वन उद्यान. इकडं पण नोटीस लावल्यात. बेसिक उद्यानाची वेळ वगैरे, शुल्क किती रुपये वगैरे, कचरा वगैरे टाकू नका वगैरे व्यवस्थित मेन्शन केलं आहे सगळं. इथं ही पोयम मस्त वाटली मला त्या दिवशी. ही तुम्ही वाचा पॉज करून. डोंगराचं दुःख यांनी मेन्शन केलं आहे. काय जळतं वनव्यात तुम्हाला कुठं माहीत, वनवा लावून डोंगराला तुम्ही निघता काही. फिरून या डोंगराकडे काय जळतं बघा, कळलंच तुम्हाला काही. भान ठेवून नीट वागा. खूप असतं डोंगराला, निसर्गाचा असतो ठेवा. चूक असते एक तुमची, क्षणात जळतो सगळा मेवा. भयान जळतो निसर्ग तुमच्या गैरसमजुतीमुळे. नका लावू वणवा तुम्ही, नष्ट होतात अनेक कोळे. आत्ता तरी जागृत व्हा, समजून घ्या वेदना. भोगावे लागणार तुम्हाला आयुष्य तुमचं जगताना. हे तिकीट घर आहे, ते दादा तिकीट काढतात. हां थोडी बेस. तर बनेश्वर वन उद्यान हे 2014 सालापासून हिचं तिकीट चालू झालं. हे पुणे वन विभागाच्या अंतर्गत येतं. त्याला वनक्षेत्र नसरापूर आहे. तर इथं पर्यटकांची गर्दी बारमाही असते. हे बनेश्वर वन उद्यान एकही दिवस, वर्षातून एकही दिवस बंद नसतं. आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये नैसर्गिक धबधबा पाहण्यासाठी फार पर्यटकांची गर्दी होते. आणि इथं पार्किंग व्यवस्था पूर्णपणे मोफत आहे. फक्त उद्यानात प्रवेश शुल्क फक्त 20 रुपये घेतलं जातं. त्याच्यासाठी तुम्हाला आत वॉटर ATMचं फिल्टर केलेलं पाणी फुकट दिलं जातं ते 20 रुपयामध्ये. आणि बसण्यासाठी सुविधा आहेत. पाऊस आल्यानंतर त्याच्या पर्यटकांना बसण्यासाठी सुविधा यासाठी वन विभागाने केलेले आहेत. आणि हे सगळं कामकाज वन संरक्षण समिती नसरापूरच्या अंतर्गत केलं जातं. ओके, नाईस इन्फॉर्मेशन दादा, थँक्यू. ओके थँक्यू. तर मित्रांनो तुम्ही बघितली, त्यांनी खूप छान माहिती दिली इथल्या विभागाबद्दल. तर चला आपण जाऊया आता. त्यांचं म्हणणं आहे की 12 महिने हे चालू असतं, म्हणजे याला सुट्टी नसते नाही का उद्यानाला. इन्फॉर्मेशन घेत होता का? हां त्यांनी हे पण केलं, फॉलो केलं चॅनलला. म्हणजे त्यांनी स्वतः विचारलं काय आहे चॅनलचं नाव. इकडे लहान मुलांसाठी पार्क आहे, छोटं घसरगुंड्या वगैरे आहेत. खूप छान आहे बघा, बघू शकता. इकडे बाल उद्यान आहे. हां इकडे धबधबा आहे. धबधबा माहिती आहे पण आता त्याला पाणी नसणार पावसाळ्यात. हो इकडे बघा ॲडव्हेंचर पार्क धबधब्याकडे इथून लेफ्टला जायचं आहे. आणि ह्या साईडला लहान मुलांचं उद्यान आहे. इथं घसरगुंडी वगैरे लहान मुलांसाठी छान मनोरंजनवालं काम आहे. चला इथे एक पडले उचलून बाजूला फेकते का? चला ह्या साईडला जायचं आहे आपल्याला. कसं बघताय बेबी? हाय बेबी, हाय कर बाबू. तुला बघतोय बुटकं. वन औषधी वन. हां यस, इथं खूप साऱ्या प्रकारचे साप वगैरे आहेत किंवा पक्षी, छोटे मोठे पक्षी असतात, सगळ्या गोष्टी आहेत इथं. इथं इन्फॉर्मेशन दिली आहे बघा. पखुर्डी नावाचा एक पक्षी आहे छान. तो या उद्यानामध्ये किंवा आजूबाजूला तुम्हाला बघायला मिळू शकतो जर तुम्ही लकी असाल तर. पुढं बी असतंय. इकडे तर मित्रांनो आम्ही बघा हे कचरा जे काय आणलं आम्ही ते बरोबर प्रॉपर इथं कचरा कुंडीत टाकतोय. तुम्ही पण जे काय आणताल तुमचा कचरा तो प्रॉपर कचरा कुंडीत टाका, बाहेर टाकू नका. आम्ही त्याचे छान छान माणसं आहे. इथं बघा पाऊस वगैरे आला तर आपल्याला आराम करण्यासाठी किंवा बसण्यासाठी निवारा पण केलाय. अरे कोपरा
नाही हा वेगळा आहे. त्याला उतळ पाण्यात खाद्य मासे चेकर्ड वगैरे बिनविषारी किलबॅक आहे. नावाचा साप आहे. हा बिनविषारी आहे. इथं आढळून येऊ शकतो मे बी, पण हा बिनविषारी साप आहे असं इथं काय लिहिलंय. रिस्क नाही. चावला तरी जास्त काय होणार नाही, पण तरी पण बी केअरफुल. आपल्याला कळत नाही का मोस्टली की कोणता साप विषारी आहे कोणता नाही आहे. आणि ह्या साईडला पिंगळा नावाचा पक्षी आहे, हा इथं तुम्हाला दिसू शकतो जर तुम्ही लकी असाल तर. म्हणजे हा घुबड, याला गावाकडे घुबड बोलतात. हा मे बी त्याच प्रकारचा आहे. काहीतरी वेगळा. तर मित्रांनो हा जो आहे हा फुरसे साप आहे, म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे वायपर म्हणून, रसेल वायपर नावात ओळखलं जातो. मातीत राहतो खाली. सॉस्केल्ड वायपर नाव आहे ह्याचं, अजून म्हणजे वेगळं नाव. तर हा मातीत राहतो, पण हा जास्त अग्रेसिव्ह साप आहे. बाकी म्हणजे आपल्याकडं 3 प्रकारचे मुख्य साप विषारी आहेत आपल्या महाराष्ट्रात. एक म्हणजे मण्यार, दुसरा म्हणजे फुरसे, तिसरा म्हणजे कोब्रा. पण हा साप हा एकदम म्हणजे असा चिडखोर साप आहे, उडी मारून वगैरे जाऊ. सो बी केअरफुल. सापाला वगैरे म्हणजे स्वतः जे ट्रेंड असतात लोक, सर्पमित्र वगैरे, त्यांनीच पकडावं मला वाटतं. उगाच ज्यांना माहीत नाही त्यांनी उगाच सापाच्या जवळ जाऊ नये. हां, कारण ह्याला जरी क्युअर म्हणजे विलाज असला तरी पण मोस्टली रिस्की असतं. चला आता तिथं आजी बसल्यात आमच्या दोघी पण, कारण की त्यांचे पाय दुखायला लागलेत. बट आम्ही पुढं जातोय. इथं बघा खूप शांत असं ठिकाण आहे. सगळीकडून आजूबाजूला झाडी आहे दाट, त्यामुळं म्हणजे असं जास्त गरमी नाही वाटत इथं. आणि सगळीकडे वॉटर ATM आहेत फ्रीमध्ये. तर जास्त म्हणजे पार्किंग तर एकदम फ्रीमध्ये आहे, एकच नंबर. म्हणजे खूप सुंदर ठिकाण आहे. 20 रुपयामध्ये तुम्हाला आतमध्ये पाणी वगैरे खूप छान आहे. म्हणजे काहीच नाही 20 रुपये, म्हणजे 20 रुपयामध्ये छान आहे, म्हणजे वर्थ लोकेशन आहे. इथं बघा इथं डिरेक्शन दिल्यात. समोर सरळ गेले तर धबधबा आहे, ॲडव्हेंचर पार्क लेफ्ट साईडला, कमळ हाऊस लेफ्ट साईडला, आणि मल पार्क लेफ्ट साईडला. बाहेरचा मार्ग पण म्हणजे एक्झिट पण लेफ्ट साईडला. झाडांची पण माहिती दिली बघा. चिंच जी आपल्या सगळ्यांचीच फेवरेट आहे. शास्त्रीय नाव काय, इंग्रजी नाव काय, सगळे इन्फॉर्मेशन दिली. आकाश लांबे म्हणे धबधबा. चला ह्या साईडला बघा वरती बेसिक रोपवे पण आहे. किती सुंदर आहे. म्हणजे इथं आतमध्येच त्यांनी असे शेड पण केले छोटे मोठे. मी तुम्हाला दाखवतो, 1 मिनटं. सुंदर लोकेशन. वरती बघा रोपवे पण आहे, तुम्ही वरती दिसत असेल तुम्हाला. हा रोपवे आहे ना इथं बघा. इथं छान असे शेड आहेत, पाऊस वगैरे आला तर बसण्यासाठी. खूप सुंदर. इथं पण एक कृत्रिम धबधबा बनवलेला आहे त्यांनी, पण हा आता सध्या बंद आहे. म्हणजे याच्यातून आता सध्या ऑब्विसली पाणी नाही येते. इथं लिहिलंय बघा, सुंदर सुंदर कोट लिहिलेत सगळीकडं. आपण नेचर लाईफ प्रिझर्व करण्यासाठी. हिरवीगार झाडे छान वसुंधरेची वाढवते. इथं बघू शकता परप्लेरम, कसला अवघड नाव आहे. सनब्रीड, सूर्यपक्षी. सूर्यपक्षी हा सुंदर आहे. हे बघा बेबी. बेबी कॅमेरा पकडताय. ते बघ सारखं तुझ्याकडे लक्ष आहे. तू धरून चालायलाच म्हणून. क्यूट बेबी. ते बघ ते बघ. चला तर मित्रांनो आता आपण बघूया. रोपवेची प्राइस विचारतोय मी, किती रुपये आहे बघून आपण डिसाईड करू की नाही का करायचं का नाही. नेट क्रिकेट 1 तास 100 रुपये. ओके दादा रोपवेचं आहे काय? झिपलाईन किती? 100 रुपये. ऑनलाईन पेमेंट? ओके चालतं. आणि म्हणजे कुठे आहे याचं ड्रॉप? 150 मीटरवर आहे, मंदिराच्या बॅक साईडला. बॅक साईडला. ओके मला वाटतं जायला पाहिजे. 100 रुपयामध्ये आहे म्हणजे खूप छान मजा येईल. चला बघतो.
भाई 100 रुपयामध्ये रोपवे मंदिराच्या बॅक साईडला. तिथं सोड ना हां वापस जायचं म्हणल्यावर का नाही नाही ते काय म्हणतात त्याला रोपवे नाही काय बोलतात झिप लाईन झिप लाईन. म्हणजे आपल्याला इथून डायरेक्ट तिथं सोडणार मंदिराच्या मागे जात आहे 150 मीटरवर. मंदिराच्या माग हां रिटर्न तिकडून चालत यायचं मग. नाही नाही अच्छा म्हणजे वापस जाताना कारण काही उतार आहे ना तिकडे. हां जाताना जा जाताना दीदी म्हणते केरळामध्ये कर. नाही जाताना कर ना मग करायचं असलं तर तुला 100 रुपये आहे, जास्त नाही. मग तिकडच आम्ही थांबतो तू तिकडेच बाहेर कर हम्म. हा ठीक आहे. असं कर ना हम्म. 100 म्हणजे नाही लई. हम्म. हम्म. मंदिराच्या मागे किती वेळ 20 व्यक्ती इथं बघा इथं पार्कमध्ये इथं इन्फॉर्मेशन दिली किती संपूर्ण पॅकेज 250 रुपये झिप लाईन 100 रुपये बर्मा फ्रीज काय बर्मा फ्रीज काय 50 रुपये टायर स्विंग ओके लॉंग स्विंग 50 रुपये आणि ट्रॅव्हल नेट रुपीज 50 रुपये. मस्त आहे. झिप लाईन पण मस्त आहे. अच्छा ओके ओके इथं दिलंय बघा हे मे बी टायर स्विंग आहे ही झिप लाईन आहे आणि हे बर्मा ब्रिज. आणि हे काय लॉंग स्विंग काय माहित काय बनेश्वर काय खाते आधी ऍपल मला कधी म्हणून मला मला त्या गेला इथं बसो थँक्यू तिथं नाही काय बघ इकडे थँक्यू तुला चालेल. मित्रांनो आपल्याला इथं मस्तपैकी फ्रीमध्ये त्यांनी ड्रिंकिंग वॉटरची सोय पण केली. आम्ही ललतोय. कसं आहे एक्सपिरियन्स कसं वाटलं? छान आहे ना वर्थ आहे ना इतक्या लांब आलो पण वर्थ आहे बरोबर. खूप छान आहे भारी आहे मस्त आहे ना सगळं नैसर्गिक रम्य छान छान आहे ना फ्रेश हवा बघ ना निसर्गरम्य वातावरण सगळीकडे खूपच छान आहे भारी मस्त आहे भारी ना. आकाशने छान लोकेशन सांगितलं. येस मला माहित असते कसं आवडणार Thank you, आपल्याला. दादा. वेलकम. चलो चलो धबधब्याकडे जाऊया. भाकरी 150 रुपयाला आहे इथं काय 150? पिठलं भाकर ओके पिठलं भाकरी वरण भात लोणचं पापड ठेचा ताक कुठं लिहिले? ओके इथं आहे का? अच्छा 150 रुपयाला हा पुढचा व्ह्यू चांगला येणार बघ इथून कुठून त्याची मजा येते. इथं बघा खूप इम्पॉर्टंट मेसेज आहे. धबधब्याकडे आलोय. धबधबा इथून जवळ आहे. त्या अगोदर इथं बघा नोटीस दिल्यात काय पर्यटकांना सूचित करण्यात येते की धबधबा दुरूनच पाहायचे येते. अनेक लोकांचे प्राण गेले आहेत. प्रकारे उघडकीस आल्यास संबंधितावर ऑब्विसली इम्पॉर्टंट नोटीस आहेत. केअरफुली वाचा आणि प्लीज फॉलो करा. इकडे साईडचा व्ह्यू बघा मित्रांनो कसलं सुंदर दिसतंय. सगळं डोंगर वगैरे मस्त नदी आणि नदीच्या साईडला सगळी भाताची शेती आहे. सुंदर आहे सगळं वर्थ आहे म्हणजे. ते बघा लहान लेकरं इकडे आहे.
चला होपफुली आपण आता ड्रोन शॉट घेऊया. सुंदर असा ड्रोन शॉट येईल मित्रांनो. आमचा ड्रोन उडवायची तयारी चालू आहे. ड्रोन शॉट घेऊन बनेश्वर गार्डनचा व्ह्यू दाखवणार. ड्रोन शॉट हे आमचा ड्रोन उडत आहे. तर मित्रांनो आता आम्ही मधल्या साईडने आलो आहे, म्हणजे त्या साईडने बाकीचे सगळे गेले. आम्ही ड्रोन शॉट घेत बसलो तिथं. सो आता मी राहुल भैया ह्या दुसऱ्या साईडने आलोत. मित्रांनो हे बघा, हे सुंदर असं जंगल दिसतंय सगळं. खूप छान दिसतंय हा व्ह्यू. मित्रांनो सगळेजण फिरून झाले. आता आपण घरी जायला निघलोय, पण वाटेत आपल्याला जेवण करायचं आहे. तर जगताप मळा म्हणून एक हॉटेल आहे, म्हणजे सातारा रोडलाच आहे लेफ्ट साईडला. तर तिथं आम्ही थांबणार आहे जेवण करायला. बट आता सगळे बाकीचे 4 व्हीलरमध्ये, म्हणजे जी आम्ही कॅब बुक केली होती त्यालाच वेटिंग पिरियडवर ठेवलं. थोडी वेळ अमाऊंट त्यांना जास्त देऊन, त्याचा पण फायदा आहे, आपला पण फायदा. सो आता आपण निघलो आहे. बाकीचे पण आहेत बघा इथं. जेवढे बाईकवर आले होते तेवढे ऑब्वियसली बाईकवर जाणार. बाकीचे जे कारमध्ये आले होते ते कारमध्ये ऑलरेडी पुढं गेलेत. तर एक नंबर एक्सपिरियन्स आहे. तुम्ही पण येऊ शकता. लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये देईलच आपल्या व्हिडिओच्या. पण बाकी जो म्हणजे 1 डे ट्रिपसाठी एक नंबर लोकेशन आहे जवळपास पुण्याच्या. कारण की पूर्ण 20 रुपयाची फक्त एंट्री फी आहे आतमध्ये. बाहेर मंदिर तर फ्रीमध्येच आहे, म्हणजे असं मंदिराची काही फी वगैरे नाही लागत. बाकी फक्त पार्किंग पण फ्रीमध्येच आहे. 2 व्हीलर 4 व्हीलर पार्किंग सफिशियंट आहे, मस्त आहे. इवन विकेंडला पण एवढी जास्त गर्दी नसते. तर तुम्ही आलात तर असं तुम्हाला जास्त केओस नाही वाटणार. म्हणजे छान पीसफुल वातावरणामध्ये तुमचं दर्शन पण होईल आणि छान 1 डे ट्रिप पण होईल. जे उद्यान आहे ते खूप मोठं आहे, प्रशस्त उद्यान आहे. तुम्ही खूप वेळ फिरलात तर म्हणजे फुल डेसाठी एक नंबर लोकेशन आहे. बरोबर. हाऊ वॉज इट? ब्युटिफुल, मस्त होतं ना? छान होतं, खूप छान आहे. म्हणजे पक्षी वगैरे येस सगळे आता बाकीचे तिथं पोहोचतील. सो हां, आणि एक तिथं ॲडव्हेंचरसाठी पण खूप सुंदर आहे. म्हणजे बेसिक जे झिप लाईन आहे, अजून बेसिक छोट्या मोठ्या ॲक्टिव्हिटी पण आहेत. तर त्या पण तुम्हाला सुंदर पद्धतीने करता येतील. आणि हो, ओव्हरऑल एक नंबर, म्हणजे 9 आउट ऑफ 10. खूप छान लोकेशन आहे. तुम्ही पण एक्सप्लोअर करू शकता. फॅमिलीसोबत व्हिजिट करण्यासारखं आहे. पुण्यापासून
40 किलोमीटर अंतरावर. वी कॅन से दॅट. मस्त आहे. तर चला आता बघूया, आपण जेवण करायचं आहे आणि मग जेवण करून तोपर्यंत इव्हिनिंग होईल, मग आपल्याला निघायचं आहे घरासाठी. आणि आपण पोचणार म्हणजे उशीर होणार ऑब्वियसली, कारण आपण अशा टायमिंगला निघणार आहे. आता इव्हिनिंगचा टाईम, पुण्यात ट्रॅफिक होणार आहे. चला आता आपल्या गाड्या इथं पार्क केल्या होत्या. इथं बघू शकता पार्किंगची पण सुविधा आहे, व्यवस्थित छान आहे. 2 व्हीलरसाठी इथं पार्किंग आहे, 4 व्हीलरसाठी स्ट्रेट जाऊन पुढं गेल्यावरती पार्किंग आहे. चला आता. तर मित्रांनो, आता आमचं जेवण वगैरे झालं आहे, जेवण करून झालं आहे सगळ्यांचं. तर आता आम्ही निघलो आहे घरासाठी. याहू, हे बघा सगळेजण पुढं गेलेत ऑलरेडी. तर मित्रांनो, थँक्यू सो मच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. आपला व्हिडिओ आवडला असेल तर अशाच प्रकारच्या छान छान ठिकाणच्या व्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या जवळपासच्या फॅमिली मेंबरसोबत, मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.